सांगली विभागात असणाऱ्या बसेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। 700 बसेसपैकी 500 बसेस या कालबाह्य होत आल्या आहेत। नवीन मिळालेल्या 20 बसेसपैकी 10 बसेस या राज्य नियंत्रकांच्या आदेशान्वये कोल्हापूरला पळवण्यात आल्या। सांगलीकरांच्या जीवाशी खेळून धोकादायक बसेसमधून प्रवास सध्या सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी केलाय आणि याबाबत त्यांनी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांची भेट घेत जाब विचारला आणि यावेळी राज्य नियंत्रक जगताप यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर 15 तारखेपर्यंत नवीन बसेस देण्याचे आश्वासन त्यांनी दिलं। जर या नवीन बसेस मिळाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील जयश्रीताई पाटील यांनी दिलाय। यावेळी माजी नगरसेवक अभिजित भोसले उपस्थित होते। याबाबत जयश्रीताई पाटील म्हणाल्या, सांगली विभागात असणाऱ्या लांब पल्ल्यांच्या वाहतुकीसाठी 20 नव्या बसेस मिळाल्या होत्या। यामध्ये 10 हिरकणी आणि 10 साध्या होत्या। त्यातली साधी बस केवळ 10 मिळाली, उर्वरित 10 गाड्या मिळाल्याच नाहीत। नंतर ज्या गाड्या 10 मिळाल्या त्या जुलै रोजी काढून घेत राज्य नियंत्रकांच्या आदेशानुसार कोल्हापूर विभागाला देण्यात आल्या। त्यानंतर पुन्हा गाड्या मिळाल्याच नाहीत। त्यानंतर पूर्ण जिल्ह्याला ज्या मिळाल्या आहेत बसेस त्या भाडेतत्वावर राजमुड्या ग्रुपकडून मिळाले। महामंडळाची परिस्थिती पाहिली तर 750 गाड्यांपैकी 500हून अधिक गाड्या या 10 लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावल्या आहेत। यातील 100 गाड्या या स्क्रॅपमध्ये निघतील, त्यामुळे केवळ 100 गाड्या या चांगल्या स्थितीत आहेत। त्यामुळे धोकादायक बसेसमधून सध्या नागरिकांचा प्रवास सुरू आहे। प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अशा परिस्थितीत संपूर्ण सांगली विभागात असणारी एसटी वाहतूक गॅसवर आहे आणि याबाबत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी गंभीर दखल घेत विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांची भेट घेऊन जावा असा विचार केला आहे। आज सांगली परिवहन विभागीय कार्यालयाला आम्ही भेट दिली आणि प्रवाशांची आमच्याकडे अशी मागणी होती की सांगलीला जास्तीत जास्त बसेस नाही आहेत, प्रवाशांचे हाल होत आहेत आणि ज्या काही 750 गाड्या आहेत तर त्यातल्या 100 गाड्या यावर्षी स्क्रॅपला जाणार आहेत आणि 500 गाड्या या 10 लाख किलोमीटर जास्त झाल्यात। त्यामुळे त्याचा मेंटेनन्स भरपूर आहे आणि तो सगळा वाहन चालकावर पडत आहे। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि आलेल्या ज्या 20 गाड्या होत्या फेब्रुवारीमध्ये त्या सुद्धा त्याच्यातल्या 20च्या 20 गाड्या इथनं कोल्हापूरला दिल्या गेल्या। त्यामुळे इथल्या प्रवाशांना गाड्या ह्या शिल्लक नाहीयेत आणि आम्ही आता त्यांच्याकडे 200 गाड्यांची मागणी केलेली आहे आणि जगताप साहेबांना आम्ही तशी मागणी केली आणि त्या 1.5 महिन्यात 40 गाड्या सांगलीला पाठवतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।